सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, याचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. टीकेचे मानसशास्त्र. हे लोक नक्की कोण असतात तुम्हाला माहिती आहे का? तुमच्यावर टीका करणारे 90% लोक स्वतःच्या आयुष्यात अपयशी असतात. मग ज्यांनी स्वतःचं आयुष्य सावरलं नाही त्यांच्या बोलण्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न का सोडताय? आज आपण या लोकांचा खरा चेहरा पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि मी नीतू, ओळख स्वतःची मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. टीका करणारे लोक सहसा आपल्या जवळचे नसतात किंवा ज्यांना आपल्या संघर्षाची कल्पनाही नसते असे असतात. जेव्हा आपण म्हणतो लोक काय म्हणतील, तेव्हा ते लोक म्हणजे नक्की कोण? ते तुमचे जवळचे मित्र नसतात, जे तुमचे हितचिंतक पण नसतात. ते असतात अर्धवट माहिती असलेले शेजारी, सोशल मीडियावरील अनोळखी लोक किंवा असे नातेवाईक ज्यांना फक्त तुमच्या चुका शोधण्यात रस असतो. यशस्वी माणूस दुसऱ्यावर टीका करण्यात वेळ घालवत नाही, कारण तो स्वतःला घडवण्यात व्यस्त असतो. मानसशास्त्रानुसार लोक जेव्हा दुसऱ्यावर टीका करतात तेव्हा ते त्यांच्या उणिवा दाखवत असतात. मानसशास्त्र म्हणतं की जर एखाद्याला तुमचं नवीन काम आवडत नसेल तर त्यामागचं एकच कारण असतं, तुम्ही ते करून दाखवलं जे करण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. त्यांची टीका ही खरं तर त्यांची जळफळाट असते. ती तुमची लायकी नाही तर त्यांची मानसिकता दर्शवतं. त्यामुळे जेव्हा कोणी तुमच्यावर बोट दाखवेल तेव्हा समजून जायचं की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढं आहेत. लोकांचं ऐकायचं आणि कोणाचं दुर्लक्ष करायचं हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक टीका वाईट नसते, पण टीका करण्याची नियत ओळखायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला सुधारण्यासाठी सांगतो तो गुरु, पण जो तुम्हाला फक्त खाली खेचण्यासाठी बोलतो तो रोग असतो. म्हणजे विघातक टीका ही एखाद्या कचऱ्यासारखी असते. कोणी तुमच्या घरात कचरा टाकला तर तुम्ही ते जपून ठेवता का? नाही ना. मग लोकांचे घाणेरडे विचार डोक्यात का ठेवता? शांत राहून आपल्या कामातून उत्तर द्यायचं. सिंहाला जेव्हा कुत्री भुंकतात तेव्हा सिंह मागे वळून भुंकत नाही, तो फक्त चालत राहतो. तुमचं यश हेच तुमच्या टीकाकारांसाठी सर्वात मोठं उत्तर असतं. वाद घालण्यात ऊर्जा वाया अजिबात घालायची नाही, ती ऊर्जा स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरायची. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत म्हणजे बिनधास्त कसं जगायचं, लोकांच्या नजरेतून मुक्त होऊन स्वतःचं साम्राज्य कसं उभं करायचं. आजचा हा भाग आवडला असेल तर शेअर नक्की करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाची तरी भीती कायमची संपू शकते. पाहत राहा ओळख स्वतःची. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.